आता तुम्ही मराठवाड्यातलं एक विदारक वास्तव पाहणार आहात। कधी काळी मराठवाड्यातल्या गावागावात पाण्यासाठी रात्र जागून काढण्याची वेळ यायची। विहिरी, टँकर आणि हंडाभर पाण्यासाठी रांगा लागायच्या। पण काळ बदलला आणि आता तीच रात्र डिझेलसाठी जागून काढण्याची वेळ आली आहे। शेतकऱ्यांच्या अंगणात पाण्यासाठी ठेवलेले कॅन आज डिझेलनं भरले जात आहेत। डिझेल तुटवड्यामुळे मराठवाड्यात शेतकरी आणि वाहन चालकांवर मोठं संकट ओढावलंय। रात्रीच्या रात्री शेतकरी कॅनभर पेट्रोल मिळवण्यासाठी वणवण करतायत। पंपावर रांगेत 10-10, 12-12 तास घालवण्याची वेळ आली आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवणारा, शेतकऱ्यांच्या व्यथा महाराष्ट्रासमोर मांडणारा एक खास रिपोर्ट केलाय। आपण पाहूया। आम्हाला या पंपावर प्रोडक्शन द्यावे, मागणी आमची पंपवाल्यांची। गाडी असो काय असो ड्रम असो 2000 रुपये लिमिट बस। मराठवाडा 1-2 वर्षापूर्वी या मराठवाड्याची मे महिन्याची ओळख म्हणजे दुष्काळवाडा, टँकरवाडा आणि आज मे महिन्यात मराठवाड्याची ओळख म्हणजे डिझेलचा तुटवडा अशी झाली आहे। मराठवाड्यातली काय स्थिती आहे, मराठवाड्यातल्या राजधानीत नेमकं डिझेलसाठी रात्र लोक कसे जागून काढतायत हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला माझ्यासोबत। मी सध्या जिथं थांबलोय तो एक पेट्रोल पंप HP चा आणि आता रात्रीचे किती वाजलेत हे मी तुम्हाला दाखवतो। त्यासाठी यांची घड्याळ आपण पाहूया आणि ही घड्याळ आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 11:11 झाली आहेत आणि 11:11 ही अशी भली मोठी लाईन कॅनची लागलेली आपल्याला पाहायला मिळते। कुठला रोड आहे दादा हा? सावखेड श्रामपूर वैजापूर श्रीरामपूर वैजापूर। हो बरं, श्रीरामपूर वैजापूर रोडवरील हे एक पेट्रोल पंप आहे आणि या पेट्रोल पंपावरती ही अशी लांब लचक कॅनची रांग या ठिकाणी लागली आहे। हे किती लिटरचं आहे? 200 लिटर आता एवढं मिळणार आहे का? नाही भेटणार, 2000चं फक्त। हा? 2000 रुपयाचं फक्त 2000चं मिळणार। 2000 किती वाजल्यापासून लाईन लावू बाय? 3 तास झाले। 3 तास झाले। काय अडलंय काय तुमचं? शेती काम नांगरणी नांगरणी होत नाही? नाही, बरं, आणि किती दिवसापासून येतात? दररोज येतो पण आजच भेटलं तेल, नसेल तर मी मागं जातो उचलली कॅन्ड घरी। आता डिझेल भेटत नाही, नांगरणी कशी करायची, मेहनत कशी करायची, त्याला परत पीक रोट्या करायचा, पीक उभा करायचं। मग बैलाचं काय? बैलाचं मग नंतर बैलाचं आहे ना, एकदा पहिली मेहनत ट्रॅक्टरची ना। मला सांगा, बैल इकून ट्रॅक्टर घेतलं, आता ट्रॅक्टर इकून बैल घ्यायची वेळ आली आहे का? हो वेळ आली आहे साहेब, ट्रॅक्टर विकून बैल घ्यायची वेळ आली आता। परत हो, आजचे दिन आ गए। चांगले आजचे दिन आले म्हणले, हे सारी शेतकरीचे आले, बाकी काही कोणाचे काही नाही। ही स्थिती होती वैजापूर तालुक्यातली एका पेट्रोल पंपावरची। अशी अनेक आपल्याला वेगवेगळे चित्र वेगवेगळ्या पंपावरती पाहायला मिळणार आहे। चला पुढच्या पंपावर जाऊया, तिथं काय स्थिती हे देखील पाहूया। मध्यरात्रीचे 12 वाजलेले आहेत। पेट्रोल पंपावरचं एक आणखी बोलकं दृश्य तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। हा पेट्रोल पंप आणि हा एक पेट्रोल घेण्यासाठी आलेला आपण पाहिला तर हा टेम्पो आहे। मात्र या टेम्पोमध्ये हे कांदे आहेत आणि हे कांदे खरं तर आत्ता जेवढं डिझेल टाकलं तेवढे पैसे हे विकून येईल का नाही माहीत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। तुमचा कांदा आहे? हो, आता डिझेल मिळतंय का नाही मिळतंय? कांदा डिझेल मिळत नाही। 4 वाजता कांदा मार्केट होतं, त्यासाठी गाडी भरली होती। 4 वाजेपासून इथं उभा आहे। आज नंबर लागला, आत्ता 12 वाजले, आता नंबर लागला। आता सकाळच्या मार्केटला जावं लागेल आता, म्हणजे दिवसभराचं काम करून आमचा उपयोग नाही झाला। कांद्याला भाव 2 रुपये 4 रुपये। गाडी मिळत नाही म्हणून अशी एक आयडियाची कल्पना लढवावी लागते। असं डिझेल कॅनमध्ये घ्यावं लागतं। आता हे एक मिनिट आहे, बघा काय केलं आहे। हे डिझेल टाकायसाठी जुगाड केलंय, जुगाड करून ह्याच्यामध्ये कसं जरा काढ, हे असं टाकायचं
आणि त्याच्यानंतर मग रात्री हे मिळालं कॅनमधलं तर ह्या अशा गाड्यांमध्ये टाकून लोकांना अशा पद्धतीचं जुगाड करावं काम लागलं. बंद आहे. कशाचं काम? आमचं स्क्रॅपचं काम आहे. आमचं काम बंद आहे 4 दिवसापासून. जिकडे तिकडे नुसती गर्दीच गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे जे दृश्य आहे हे दृश्य रात्रीचं आहे, साधारणपणे 11:30-12 वाजताचं हायवेवरचं. आणि कशा पद्धतीनं इथं गर्दी तुम्हाला पाहायला मिळते आहे हे आपण या ठिकाणी पाहतो आहोत. डिझेल मिळणं मुश्किल झालं आहे आणि त्यामुळे रात्र लोकांना जागून काढावी लागते आहे. आम्हाला या पंपावर प्रोडक्शन द्यावे, आम्हाला सरकारची मान्यता आहे. मागणी आमची पंपवाल्यांची. पेट्रोल पंपावरचं आणखीन एक दृश्य दाखवतो की जिथे पेट्रोल आहे तिथे तुम्हाला असे लोक पाहायला मिळतील. म्हणजे भाकरी तुकडा बांधून आणायचा, नाही मिळाला तर हॉटेलमधून खरेदी करायचा आणि इथंच आपलं जेवण करायचं. बरोबर ना? हो बरोबर. हो डिझेलचं शॉर्टेजमुळे इथून गेलं तर इथून गेलं तर मग पुन्हा परेशान व्हायचे काय महिना अजून असं नंबर जातो पुन्हा मग वेट अजून वेळ लागतं. दिवसभर शेतात कामं करायचे आणि पुन्हा संध्याकाळी गाडी आली की डिझेलच्या नंबर वेटिंगला थांबायचं असेल. अशी परेशानी. रात्रीचे 12 वाजले. 6 वाजता हा पंप या ठिकाणी सुरू झाला होता. 6 तास 7 तास लोक लाईनमध्ये उभा होते. आणि तुमचा अहो आम्ही 3 वाजता डबडीला आणून ठेवली डिझेल, तरी आता 12 वाजले तरी डिझेल मिळाला. आता तुमचा नंबर नंबर आला लगेच संपून गेलं डिझेल. आता काय करायचं आम्ही? आता तोंडात आणायला कोण नाही. आता 6-7 तास लाईनमध्ये उभा राहायचं आणि आलं की हे डिझेल सगळं संपून जातं, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि ही स्थिती आहे ग्रामीण भागातली. रात्रीच्या 12 वाजताची नंबर आला आणि डिझेल संपलं. आणि त्यामुळे यासारखं दुसरं दुर्दैव काही नसेल, कारण की 6 तास उभा राहिल्यानंतर आपला ज्यावेळेस नंबर येतो त्यावेळेस डिझेल संपून जातं. आणि आता पुन्हा पहिडे पाडे 55. ऐका ना बा, आम्ही कामाला आहे की नाही? कामाला कांद्याने उस्तावर ट्रॅक्टर भरेले कांद्याचं उद्याच्याला सडू राहिले ते काय करता? चालू करून पाय बरं. घ्या तुमच्या हाताने. नाही कर ना. आता आम्हाला जर येत असतं तर आम्ही काय, अरे आम्ही नसतं चालू केलं का? अरे आम्हाला जर येत असतं तर आम्ही चालू केलं असतं ना. पण टाकून पाय ना, जर झालं तर आम्हाला काय, पडला तर आम्हाला काय अडचण नाही ना. मी हिंदुस्थान पेट्रोलियमचा डीलर आहे. या ठिकाणी सर्व शेती वर्ग एरिया आहे. आम्हाला रोडचे कोणतेही कस्टमर नाही. आम्हाला सर्व शेतकरी कस्टमर आहे. शेतकरी आता आम्हाला शिव्या घालतात ना डायरेक्ट इथपर्यंत नंबरला. आणि कोणी शिव्या घालणं साहजिक आहे ना. तो जर 3 वाजल्यापासून नंबरला आहे, आज रात्री 12 वाजले, त्याला जर डिझेल मिळालं नाही आणि आमचा नाईलाज आम्ही संपेपर्यंत या ठिकाणी पंप चालवलेला आहे. जेवढा स्टॉक आम्हाला आला तेवढा स्टॉक संपेपर्यंत आम्ही आमचा आउटलेट चालवलेला आहे. रात्रीचे 1 वाजलेले आहेत. गाव आहे खंडाळा आणि खंडाळा गावातल्या या पेट्रोल पंपावरचं दृश्य मी तुम्हाला दाखवतो. इथे एकही व्यक्ती नाही. पूर्वी जर आपण पाहिलं तर जशा रांगा लोकांच्या असायच्या तशा रांगा पेट्रोल पंपावर पाहायला मिळत नाहीत. मात्र इथे तुम्हाला ही भली मोठी रांग पाहायला मिळते आहे. कॅनमधली ही दोरी अशी आहे की कुणी मागे पुढे हे करू नयेत. बघा याच्यावरती नाव आहे. हे अजयचं कॅन आहे. हे पण अजयचं कॅन आहे. हे इथे पण एक वेगळं नाव तुम्हाला पाहायला मिळत आहे. ती दोरी पांढरी ती कोणी बांधली? तुम्ही? ती दोरी ना शेतकऱ्यांनीच बांधेल बा. कोणी नंबर लावू नये आडमध्ये म्हणून. आडमध्ये कोणी लावू नये. हा. आणि ही कधीपासून लागलेली आहे रांग? ही रांग 4 वाजेपासून. 4 वाजे. आणि डिझेल कधी येईल माहित नाही. माहित नाही. मराठवाड्यात पूर्वी असं चित्र असायचं, पाण्यासाठी रांग लावलेली असायची. मात्र आत्ता जर आपण पाहिले तर ही सगळी रांग या ठिकाणी डिझेलसाठी लावलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आता पंपापर्यंत आपण येऊन पोहोचलोय आणि अशा पद्धतीची रांग आहे. डिझेल कधी येईल सांगता येत नाही. शेतकरी जरी नसले तरी त्याचं प्रतिनिधित्व जे हे कॅन करतायत आणि अशा प्रकारचं मराठवाड्यातलं डिझेलसाठीचं हे आणखी भयावह चित्र आपल्याला रात्रीचे 1 वाजता पाहायला मिळतंय.
कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.